नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असताल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बिलकुल टाइमपास नका करू. आज जो काही आपण महत्त्वाचा मुद्दा घेतलाय त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या. 2025 मधील आतापर्यंत मागील 6 महिन्याचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील त्याच्यावरती आपण या ठिकाणी रिव्हिजन टाकणार आहोत. ऑलरेडी याचा पहिला पार्ट आपण अपलोड केलेला आहे. जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो. जेव्हा वेळ भेटेल तुम्हाला पहिला पार्ट देखील पाहून घ्यायचा आहे. 2025-26 मध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारच्या परीक्षेची तयारी करा. या व्हिडिओजमधील या सिरीजमधील तुम्हाला 100% प्रश्न बघायला मिळणार आहेत. ठीक आहे, या ठिकाणी बिलकुल वेळ न वाया घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला फक्त सुरुवातीपासून शेवटपर्यंत फक्त बघायचं नाहीये, बघत बघत प्रश्न वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला लागलीच लगेच या ठिकाणी 2 वेळेस रिव्हिजन होईल. ठीक आहे, लिहून घ्या. प्रश्न क्रमांक पहिला, हेनली पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी 85 क्रमांक आहे. भारताला या ठिकाणी विजा मुक्त विजा ऑन अरायव्हल किती देशांमध्ये आहे? तर 57 देशांमध्ये. आणि याच हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये अव्वल स्थानी कोण आहे? तर 1 नंबरला सिंगापूर आहे, तर 2 नंबरला जपान आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लिहून घ्यायची आहे. पुढचा प्रश्न, 2025चा फाईड महिला बुद्धिबळ विश्वचषक कोणी जिंकलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. दिव्या देशमुख असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या ठिकाणी फाईड महिला बुद्धिबळ विश्वचषक 2025 याचं विजेतेपद या ठिकाणी जिंकलेलं आहे. हे जे काय मग चेस वर्ल्ड कप आहे, बुद्धिबळ विश्वचषक आहे महिलांचं, कुठे आयोजन करण्यात आलं होतं? तर बटुमी जॉर्जिया या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं, ज्याच्यामध्ये कोनेरू हम्पी या उपविजेता या ठिकाणी ठरले. त्या देखील भारताच्या या ठिकाणी बुद्धिबळ खेळाडू आहेत. दोन्हीही बुद्धिबळ खेळाडू आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा, या ठिकाणी भारतातील दुसरा सर्वात लांब केबल स्टेड पूल कोणत्या राज्यामध्ये उघडण्यात आलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं तुम्हाला? तर हा जो काही केबल स्टेड या ठिकाणी पूल बांधण्यात आलेला आहे याची लांबी किती आहे? तर 2.44 किलोमीटर एवढी त्याची लांबी आहे. आणि त्याचं इनॉग्रेशन या ठिकाणी नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. आणि हे दुसरा सर्वात लांब केबल स्टेड पूल आहे भारतातील, जो की उद्घाटन करण्यात आला होता कर्नाटक राज्याच्या अंतर्गत. या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या? ठीक आहे, पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने 2025 मध्ये 17व ब्रिक्स शिखर परिषद आयोजित केली होती? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. ब्राझील या देशाच्या अंतर्गत 17व्या क्रमांकाची ब्रिक्स शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. मग तुम्हाला जर असं विचारलं 17व्या क्रमांकाची ब्रिक्स शिखर परिषद कधी झाली? तर 2025 मध्ये. कुठे झाली? ब्राझील देशामध्ये. मग याच्या नंतरची 18व्या क्रमांकाची कुठे होणार आहे? तर 2026 मध्ये भारतामध्ये आयोजित केली जाणार आहे. याला सुद्धा तुम्हाला स्टार मार्क करून ठेवायचा आहे. आणि ब्रिक्स या गटाचा लेटेस्ट 10व्या क्रमांकाचा सदस्य देश कोणता बनलेला आहे? तर इंडोनेशिया देश. ही सुद्धा गोष्ट तुम्हाला साईडला लिहून घ्यायची आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा, निसार नावाचं मिशन हा कोणत्या 2 अंतराळ संस्थांचा संयुक्तपणे असलेला प्रकल्प आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. वरील दोन्ही. कोण कोण? नासा आणि इस्रो. पर्याय क्रमांक ए आणि पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि जर तुम्हाला असं विचारलं NISAR निसार मिशनचा फुल फॉर्म काय? तर लिहून घ्या, नासा इस्रो सिंथेटिक अपार्चर रडार असं याचं फुल फॉर्म आहे. कोणत्या रॉकेटच्या द्वारे हे लॉन्च करण्यात आलं होतं? तर GSLV F-16. आणि कधी लॉन्च करण्यात आलं होतं? 30 जुलै 2015ला. कुठून लॉन्च करण्यात आलं होतं? सतीश धवन अंतराळ केंद्रातून. कोठे आहे? तर श्रीहरिकोटा म्हणजेच आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत स्थित आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्षयरोग मृत्यू अंदाज मॉडेल स्वीकारलेलं आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, प्रथम क्षयरोग मृत्यू अंदाज मॉडेल कोणत्या राज्याने स्वीकारलं? तमिळनाडू राज्याने. आपल्या भारतानं क्षयरोग संपवण्याचे उद्दिष्ट ठेवलं आहे, एम ठेवला आहे. कधीपर्यंत? 2025 पर्यंत. ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि प्रश्नामध्ये क्षयरोगाबद्दल बोलण्यात आलं तर जागतिक क्षयरोग दिवस कधी असतो? 24 मार्चला. इंग्रजीमध्ये काय म्हणता येईल? वर्ल्ड
टीबी डे, आणि टीबीचा फुल फॉर्म काय, ट्युबरकुलोसिस. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, जगदीप धनखड हे भारताचे कितवे राष्ट्रपती म्हणून त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे? तर पर्याय क्रमांक बी, 14व्या क्रमांकाचे राष्ट्रपती म्हणून त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे. मग आता 15व्या क्रमांकाचे राष्ट्रपती कोण आहेत, उपराष्ट्रपती? तर CP राधाकृष्णन. बरोबर. कधीपासून झाले आहेत? 12 सप्टेंबर 2025 पासून. लक्षात घ्या, हे जे काही CP राधाकृष्णन 15व्या क्रमांकाचे उपराष्ट्रपती बनलेले आहेत, ते ऑलरेडी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून सुद्धा त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे. कधी? 31 जुलै 2024 पासून 11 सप्टेंबर 2025 पर्यंत. बरोबर. आणि 12 सप्टेंबर 2025 पासून 15व्या क्रमांकाचे या ठिकाणी उपराष्ट्रपती ठरलेले आहेत. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने नियाद नेल्लानार नावाची योजना सुरू केली आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ही जी काही योजना आहे नियाद नेल्लानार नावाची योजना, कशासाठी आहे? तर जे काही नक्षलग्रस्त गावं आहेत त्यांना मूलभूत सुविधा आणि कल्याणकारी लाभ देण्यासाठी ही योजना आहे. या योजनेमध्ये जसं की गृहनिर्माण असेल, आरोग्य सेवा असेल, पाणी, वीज, रस्ते, शिक्षण अशा मूलभूत सुविधा प्रदान करणे या उद्देशाने नियाद नेल्लानार नावाची योजना सुरू करण्यात आली आहे छत्तीसगड राज्याच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया भारताचे कितवे जागतिक वारसा स्थळ ठरलेलं आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, 44व्या क्रमांकाचं जागतिक वारसा स्थळ ठरलेलं आहे. कोणतं? मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया. याच्यामध्ये समाविष्ट स्थळे कोणकोणते आहेत? तर याच्यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 11 किल्ले आणि तमिळनाडूतील 1 किल्ला असे एकूण 12 किल्ल्यांचा याच्यामध्ये समावेश आहे. मग आता भारतातील एकूण जे काही या ठिकाणी जागतिक वारसा स्थळांची जी घोषणा झाली आहे ती किती आहेत? तर एकूण 44 जागतिक वारसा स्थळे या ठिकाणी घोषित झालेले आहेत. एकूण आहेत भारतामध्ये. त्या 44 पैकी 36 सांस्कृतिक आहेत, 7 नैसर्गिक आहेत आणि 1 मिश्र स्वरूपाचं जागतिक वारसा स्थळ आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10, मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया मध्ये एकूण किती किल्ल्यांचा समावेश आहे? तर आपण आत्ताच पाहिलं पर्याय क्रमांक बी, 12 किल्ल्यांचा समावेश आहे. किती? 12 किल्ल्यांचा. या 12 किल्ल्यांमध्ये आपण जसं की आत्ताच पाहिलं 11 किल्ले हे महाराष्ट्रातील आहेत आणि 1 किल्ला हा तमिळनाडूमधील आहे. मग तमिळनाडूमधील कोणता आहे? तर जिंजीचा किल्ला. आणि महाराष्ट्रातील 11 किल्ले कोणकोणते आहेत? तर साल्लेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, आपला रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग अशा 11 महाराष्ट्रातील किल्ल्यांचा समावेश आहे. आणि तमिळनाडूमधील जंजीचा किल्ला, तिथला 1 किल्ला, असे टोटल 12 किल्ल्यांचा समावेश आहे मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडियाच्या या जागतिक वारसा स्थळ जे काही घोषित केलेलं आहे 44व्या क्रमांकाचं, त्याच्यामध्ये या सर्व लँडस्केपचा समावेश आहे. पुढचा प्रश्न, पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने केव्हा मान्यता दिलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, 16 जुलै 2025 ला पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेला मान्यता दिलेली आहे. ही जी काही योजना आहे या योजनेच्या मागचा उद्देश काय आहे? तर उत्पादकता वाढवणे, पीक विविधीकरणाला प्रोत्साहन देणे, सिंचन आणि साठवणूक करून या ठिकाणी त्याच्यामध्ये सुधार करणे या उद्देशाने या ठिकाणी ही योजना पंतप्रधान धनधान्य कृषी योजना सुरू केली होती. पुढचा प्रश्न, भारतामध्ये सध्या वर्तमानमध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण कसं आहे, म्हणजे त्याचा रेशो कसा आहे? तर पर्याय क्रमांक ए, 20%. म्हणजेच काय? इथेनॉल 20% आणि 80% पेट्रोल असा याच्यामधला काय आहे? प्रमाण आहे. सरकारी लक्ष काय होतं? तर 2030 पर्यंत 20% मिश्रण करण्याचं लक्ष होतं, जे की 2025 मध्येच या ठिकाणी आपण अचीव्ह केलेलं आहे. कधी कधी काय होतं, तुम्हाला या इथेनॉल बद्दल तुम्हाला या ठिकाणी केमिकल फॉर्म्युला विचारला जाऊ शकतो. तर लिहून घ्या, C2H5OH असा याचा काय आहे? तर या रासायनिक सूत्र म्हणत काही हरकत नाही. पुढचा प्रश्न, 17व्या ब्रिक्स शिखर परिषदेपूर्वी कोणते 2 देश NDB म्हणजे काय? न्यू डेव्हलपमेंट बँकेमध्ये समावेश झालेले आहेत किंवा समाविष्ट झालेले आहेत? तर पर्याय क्रमांक बी, कोलंबिया आणि उझबेकिस्तान हे 2 देश या ठिकाणी NDB मध्ये समाविष्ट झालेले आहेत. न्यू डेव्हलपमेंट बँक असा याचा फुल फॉर्म होतो. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले डिजिटल नोमॅड विलेज कोणत्या राज्यामध्ये उघडण्यात आलेला आहे? 14व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सिक्कीम राज्याच्या अंतर्गत इंडियाज फर्स्ट डिजिटल नोमॅड विलेज या ठिकाणी उघडण्यात आलेला आहे, इनॉग्रेट करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न,
2025 मध्ये झालेल्या विम्बल्टन टायटलमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? 15व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जनिक सिन्नर असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? जनिक सिन्नर असं त्यांचं नाव आहे. इटली देशाचे ते टेनिस खेळाडू आहेत. त्यांनी या ठिकाणी कार्लोस अल्काराज जे की स्पेनचे आहेत त्यांना त्यांचा पराभव करत विम्बल्डन टायटलमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद जिंकलेलं आहे. मग अशाच प्रकारे याच विम्बल्डनमध्ये महिला एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलं आहे? तर पर्याय क्रमांक सी, इगा स्विटेक यांनी जिंकलेलं आहे. इगा स्विटेक कोणत्या देशाला बिलॉंग करतात? तर पोलंडच्या आहेत. आणि त्यांनी कोणाचा पराभव केला? तर उमांडा आणि सिमोवा असं त्यांचं नाव आहे, त्यांचा पराभव केला, ज्या की अमेरिकेच्या टेनिस प्लेयर आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 17वा, भारतातील पहिलं ISO प्रमाणित पोलीस स्टेशन कोणतं आहे? 17व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अर्थुकल पोलीस स्टेशन. कुठे आहे हे? तर अर्थुकल पोलीस स्टेशन नावाचं पोलीस स्टेशन आहे. ते भारतातील पहिलं ISO प्रमाणित पोलीस स्टेशन या ठिकाणी ठरलेलं आहे. यांना हा पुरस्कार का देण्यात आला? तर गुन्हेगारी प्रतिबंध, तपास, वाहतूक नियंत्रण या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. या ठिकाणी मला कमेंट करून सांगा, अर्थुकल पोलीस स्टेशन कोणत्या राज्यातील पोलीस स्टेशन आहे? पुढचा प्रश्न, हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर आपल्या भारताचा या ठिकाणी 3रा क्रमांक आहे. मग पहिला क्रमांक कोणाचा आहे? तर अमेरिका. अमेरिकेमध्ये जवळपास 758 काय आहेत? तर युनिकॉर्न्स आहेत. 2 नंबरला चीन आहे. चीनमध्ये जवळपास 343 युनिकॉर्न्स आहेत. आणि 3 नंबरला आहे भारत देश. एकूण 64 या ठिकाणी युनिकॉर्न्स आहेत. सर्वात जास्त आहेत बेंगलोर शहरामध्ये. आणि युनिकॉर्न काय कशाला म्हणतात? तर स्टार्टअप बाजारपेठेचे मूल्य $1 अब्ज ओलांडलं, त्याला या ठिकाणी युनिकॉर्न कंपनी म्हटलं जातं. म्हणजे जे काही स्टार्टअप बाजारपेठ असतं, जे काही मार्केट व्हॅल्युएशन असतं, बरोबर का नाही, त्याचं जे काही व्हॅल्युएशन आहे ते $1 अब्ज या ठिकाणी सरपास केलं की त्याला असं म्हणता येतं युनिकॉर्न कंपनी झालेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 19 अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, 100% विचारला जाणार. भारताचा 91 क्रमांकाचा या ठिकाणी ग्रँड मास्टर कोणता खेळाडू बनलेला आहे? 19 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, राहुल VS असं त्यांचं नाव आहे. 91 क्रमांकाचे चेस ग्रँड मास्टर बनलेले आहेत. त्याच्या अगोदर या ठिकाणी 90 क्रमांकाचे कोण आहेत? इलाम पर्ती AR असं त्यांचं नाव आहे. त्याच्या अगोदर 89 क्रमांकाचे कोण आहेत? S रोहित कृष्ण असं त्यांचं नाव आहे. आणि त्याच्या अगोदर 88 क्रमांकाचे कोण आहेत? आपल्या महाराष्ट्राच्या दिव्या देशमुख आहेत. लक्षात घ्या, 88 क्रमांकाचे जे काही ग्रँड मास्टर बनले आहेत दिव्या देशमुख या एकट्याच या ठिकाणी महाराष्ट्राचे आहेत या 4 ऑप्शन पैकी. आणि बाकीचे जे काही हे 3 आहेत, S रोहित कृष्ण 89 क्रमांकाचे, इलाम पर्ती AR 90 क्रमांकाचे आणि राहुल VS 91 क्रमांकाचे, हे तिघही या ठिकाणी तमिळनाडू राज्याला बिलॉंग करतात. पुढचा प्रश्न, कारगिल विजय दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर 26 जुलैला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 21, जामाता हा भारत आणि कोणत्या देशाचा संयुक्त सागरी सराव आहे? 21 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर जपान या देशाचा या ठिकाणी जामाता हा भारत आणि जपान देशाचा संयुक्त सागरी सराव आहे, जो की चेन्नई या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न, 2025 चे युवा आध्यात्मिक शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली होती? 22 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वाराणसी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर 2025चं युवा आध्यात्मिक शिखर परिषद वाराणसी या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती, ज्याची थीम काय होती? नशामुक्त युवा फॉर विकसित भारत, म्हणजेच काय? ड्रग्ज फ्री युथ फॉर डेव्हलप्ड इंडिया अशा प्रकारची थीम होती या वर्षीची. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले ॲक्वा टेक पार्क कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेला आहे? 23 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि याच्या मागचा उद्देश काय? तर मत्स्य उत्पादन वाढवणे आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीला पाठिंबा देणे या उद्देशाने या ठिकाणी हे सुरू करण्यात आलं. भारतातील पहिलं ॲक्वा टेक पार्क असं या ठिकाणी आसाम राज्याच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न, 2025चा प्रतिष्ठित पेन पिंटर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर पर्याय क्रमांक ए, लीला अबोलेला असं त्यांचं नाव आहे. सुदानी स्कॉटिश त्या एक ऑथर आहेत, लेखक आहेत. त्यांना या ठिकाणी 2025च्या प्रतिष्ठित पेन पिंटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 25वा, रेल्वे संरक्षण दल ज्याला आपण बोलतो RPF रेल्वे प्रोटेक्शन फोर्स याच्या
पहिल्या महिला संचालक म्हणजेच फर्स्ट वुमन डायरेक्टर जनरल कोण बनलेले आहेत? तर पर्याय क्रमांक डी सोनाली मिश्रा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न 2025 चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर पर्याय क्रमांक सी वर्षा देशपांडे असं त्यांचं नाव आहे. 2025 च्या संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न भारतातील पहिल्या स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट जहाजाचं नाव काय आहे? तर 27 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी INS निस्तर. काय नाव आहे? INS निस्तार म्हणा किंवा निस्तर म्हणा असं या भारतातील पहिल्या स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट जहाजाचं नाव आहे. पुढचा प्रश्न 2025 चा रॅमन मॅक्सेसे पुरस्कार कोणत्या भारतीय संस्थेने जिंकलेला आहे? 28 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एज्युकेट गर्ल्स या NGOने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 2025 चा रॅमन मॅक्सेसे पुरस्कार या ठिकाणी या भारतीय संस्थेने इंडियन ऑर्गनायझेशनने जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न 2025 च्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे? तर पर्याय क्रमांक डी 12th फेल. कशाला? 12th फेल या 12वी फेल या चित्रपटाला या ठिकाणी 2025 च्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे. 71व्या क्रमांकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा आहे, त्याच्यामध्ये हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न NDB आपण आताच पाहिलं न्यू डेव्हलपमेंट बँकेचे उपाध्यक्ष आणि मुख्य जोखीम अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी डॉक्टर राजीव रंजन असं त्यांचं नाव आहे. न्यू डेव्हलपमेंट बँकेचे उपाध्यक्ष आणि मुख्य जोखीम अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 31 2025 च्या स्मार्ट सिटी इंडेक्स मध्ये कोणते शहर प्रथम क्रमांकावरती आलेलं आहे? 31 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ज्युरिच नावाचं एक शहर आहे जे की 2025 च्या स्मार्ट सिटी इंडेक्स मध्ये प्रथम शहर आलेलं आहे. लक्षात घ्या भारतामधील या ठिकाणी नवी दिल्ली हे प्रथम आलं आहे भारताच्या या ठिकाणी रँकिंग मध्ये, परंतु जर जागतिक लेवलला बघितलं तर 104 क्रमांक आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 32 यमुना पाणी पाईपलाईन प्रकल्पासाठी कोणत्या 2 राज्यांनी सामंजस्य करार केलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी हरियाणा आणि राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 33 ऑनलाईन गेमिंग विधेयक 2025 च्या प्रचार आणि नियमन अंतर्गत खालीलपैकी कोणत्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी ऑनलाईन मनी गेम्स. खूप चांगली गोष्ट झालेली आहे. तर ऑनलाईन मनी गेम्स वरती या ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. लक्षात घ्या व्हिडिओ थोडासा फास्ट वाटत असेल तर व्हिडिओ थोडासा तुम्ही स्लो करून पाहू शकता आणि जर बरोबर स्पीड वाटत असेल तर काही हरकत नाही, कंटिन्यू या ठिकाणी वाचायचं लिहून घ्यायचं. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 34 2025 चा मिस युनिव्हर्स इंडियाचा किताब कोणाला मिळालेला आहे? 34 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मनिका विश्वकर्मा ज्या की राजस्थान राज्याला बिलॉंग करतात. मिस युनिव्हर्स इंडिया 2025 हा जो काही ब्युटी म्हणजेच सौंदर्य स्पर्धा होती त्याचं या ठिकाणी विजेतेपद त्याचा किताब त्यांनी जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न तांत्रिक शिक्षण आणि संशोधनाला चालना देण्यासाठी सरकारने अलीकडे 4200 कोटी रुपयाच्या कोणत्या योजनेला या ठिकाणी मान्यता दिलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी मेरिट स्कीम असं या स्कीमचं नाव आहे, त्याला या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. पुढचा प्रश्न अन्न आणि शांततेसाठी जागतिक MS स्वामीनाथन पुरस्कार कोणी सुरू केलेला आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी अन्न आणि शांततेसाठी फूड अँड पीस साठी जागतिक MS स्वामीनाथन पुरस्कार सुरुवात केली आहे या पुरस्काराला. पुढचा प्रश्न इस्रोचे स्पेस एनालॉग मिशन होप HOPE होप हे कोठे आयोजित करण्यात आलं आहे? तर पर्याय क्रमांक बी सो कार व्हॅली लडाख या ठिकाणी. पुढचा प्रश्न भारतातील पहिला मेक इन इंडिया ग्रीन हायड्रोजन प्लांट कोणत्या बंदरामध्ये उभारण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए कांडला नावाचं बंदर आहे त्या ठिकाणी इंडियाज फर्स्ट मेक इन इंडिया ग्रीन हायड्रोजन प्लांट या पोर्टमध्ये या बंदरामध्ये उभारण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न भारताला कोणत्या देशाकडून शेवटचे म्हणजेच 16वे एअरबस C295 लष्करी वाहतूक विमान मिळालेलं आहे? तर पर्याय क्रमांक डी स्पेन या देशाकडून भारताला शेवटचे 16वे एअरबस C295 लष्करी वाहतूक विमान मिळालेलं आहे.
एकूण टोटल ऑर्डर किती होत्या, तर भारतीय हवाई दलासाठी 56 विमानाची ऑर्डर होती. त्याच्यामधले पहिले 16 स्पेनमधून या ठिकाणी मागवलेले आहेत आणि बाकीचे राहिलेले 40 वडोदरा गुजरात या ठिकाणी काय केले जाणार आहेत, डेव्हलप केले जाणार आहेत, मॅन्युफॅक्चर केले जाणार आहेत. पुढचा प्रश्न, विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर पर्याय क्रमांक सी डॉक्टर ए राजराजन असं त्यांचं नाव आहे. विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे ते नवीन डिरेक्टर या ठिकाणी बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 41, दरवर्षी राष्ट्रीय अंतराळ दिवस नॅशनल स्पेस डे केव्हा साजरा केला जात असतो. 41 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 23 ऑगस्टला आपण दरवर्षी या ठिकाणी राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करतो. लक्षात घ्या, 2-3 पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या. 23 ऑगस्ट 2023ला चंद्रयान 3 अंतराळयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेला आहे. दुसरा पॉइंट, चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरणारा भारत हा 4थ्या क्रमांकाचा देश बनला आहे. पहिल्या क्रमांकाचा अमेरिका, दुसऱ्या क्रमांकाचा रशिया, तर तिसऱ्या क्रमांकाचा चीन आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिवसाच्या समारंभाची थीम काय होती, तर पर्याय क्रमांक सी नया भारत अशा प्रकारची थीम होती 79 क्रमांकाच्या स्वातंत्र्य दिवसाच्या समारंभाची. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 43, ग्लोबल AI सिटी इंडेक्स 2025 मध्ये कोणत्या भारतीय शहराला सर्वोच्च स्थान मिळालेलं आहे, तर पर्याय क्रमांक बी मुंबईला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल AI सिटी इंडेक्स 2025 मध्ये या शहराला सर्वोच्च स्थान मिळालेलं आहे. आणि जागतिक लेवलवरती बघितलं तर 1 नंबरला सिंगापूर आहे, तर 2 नंबरला सेऊल आहे. पुढचा प्रश्न, व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स नावाचं पुस्तक आहे, या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. 44 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए DY चंद्रचूड यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 45, कोणत्या मंत्रालयाने 2025 मध्ये आदी कर्मयोगी अभियान सुरू केलेलं आहे. 45 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आदिवासी व्यवहार मंत्रालय असं या मंत्रालयाचं नाव आहे. 2025 मध्ये आदी कर्मयोगी अभियान त्यांनी सुरू केलेलं आहे. या अभियानाचा मागचा उद्देश काय आहे, तर भारतातील आदिवासी समुदायांना तळागाळातील नेतृत्वाद्वारे सक्षम करणे या उद्देशाने हे सुरू केलेलं आहे. पुढचा प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान स्वनिधी योजनेचा विस्तार कोणत्या तारखेपर्यंत करण्यास मान्यता दिलेली आहे, तर पर्याय क्रमांक सी 31 मार्च 2030 पर्यंत या ठिकाणी मान्यता दिली आहे. आणि हे जे काय पंतप्रधान स्वनिधी योजना आहे ही लॉन्च कधी करण्यात आली होती, 2020ला. आणि उद्देश काय होता, तर रस्त्यावरील विक्रेत्यांना कर्जमुक्त कर्ज प्रदान करणे या उद्देशाने या ठिकाणी ही योजना सुरू केलेली होती. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 47, IMF म्हणजे काय, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यामध्ये कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर पर्याय क्रमांक बी उर्जित पटेल असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, पंतप्रधान जनधन योजना कधी सुरू करण्यात आलेली होती, तर पर्याय क्रमांक ए 2014 मध्ये सुरू करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून अलीकडेच कोणी शपथ घेतलेली आहे, तर पर्याय क्रमांक डी आलोक आराधे आणि विपुल मनुभाई यांनी या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून या ठिकाणी शपथ घेतलेली आहे. पुढचा प्रश्न, नारी 2025 निर्देशांकमध्ये महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर म्हणून कोणते या ठिकाणी अव्वल स्थानावरती आलेलं आहे, तर पर्याय क्रमांक सी कोहिमा नावाचं शहर या ठिकाणी अव्वल स्थानी आलेलं आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, जे काही मागचे 6 महिने होते, लास्ट 6 मंथ्स होते आतापासून जे, त्याच्यातील जेवढेही परीक्षाभिमुख म्हणजेच परीक्षेला अवलंबून असलेले महत्त्वाचे जे काही चालू घडामोडीचे प्रश्न बनत असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा केलेली आहे, रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ शिकवण्याची पद्धत, क्वालिटी, कंटेंटची आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. जवळच्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुपमध्ये हा व्हिडिओ, हे यूट्यूब चॅनल जरूर शेअर करा. आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा याच्यासाठी जाताना नक्की कमेंट करा. नवीन असताल, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद. तर लगेच काय करूया, नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 5 नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस, 7 नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस आणि महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस, 8 नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस, 9 नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस, 10 नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस, 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस, 12 नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस, 13 नोव्हेंबर
जागतिक दयाळूपणा दिवस. 14 नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस, भारतामध्ये बालदिवस म्हणून. आणि जागतिक मधुमेह दिवस असतो 14 नोव्हेंबरला. 15 नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती आणि गुरु नानक जयंती. 16 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस. 17 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस. 19 नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस. 20 नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस. 21 नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस. 25 नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 26 नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस. आणि 28 नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी. क्लिअर?